नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे विष्णूजी मराठीमध्ये. आणि फार दिवसांनी व्हिडिओ येत आहे, पण आता व्हिडिओ कंटिन्युअसली येत राहतील. आणि असा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे झपाटलेल्या 3वर. म्हणजे आपल्या सर्वांना आता माहिती आहे की झपाटलेल्या 3ची अनाउन्समेंट झाली आहे, त्याचं पोस्टरसुद्धा रिलीज करण्यात आला आणि आपल्याला हे सुद्धा कळालं की या चित्रपटामध्ये आपल्याला AIचा वापर बघायला मिळणार आहे. महेश कोठारे सरांनी स्वतःहून स्टेटमेंट दिलं आहे की ते AIच्या मदतीने लक्ष्मीकांत सरांना आपल्यासमोर पुन्हा एकदा स्क्रीनवर आणतील. आणि जर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे पॉसिबल आहे. आणि जर ते यामध्ये यशस्वी झाले तर आपल्या इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीचं नाव पुन्हा एकदा मानाने घेतलं जाईल. पण या सर्व तर नंतरच्या गोष्टी आहे. जेव्हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा आपल्याला कळेलच. पण झपाटलेल्या 3 हा जो चित्रपट येत आहे याकडून आपण काय एक्सपेक्टेशन ठेवायला हवी आणि माझ्या काय एक्सपेक्टेशन आहे चित्रपटामधून हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, झपाटलेला हा चित्रपट 1993 मध्ये आला होता आणि सुपर डुपर हिट झाला होता. पूर्ण भारताभर हा चित्रपट एवढा प्रसिद्ध झाला होता की या चित्रपटाला हिंदीमध्ये सुद्धा डब करण्यात आलं होतं, ज्याचं नाव ठेवण्यात आलं होतं खिलोना बना खलनायक. आणि त्यानंतर या चित्रपटाला साऊथमध्ये सुद्धा रिमेक करण्यात आलं आणि या चित्रपटाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आपल्या मराठी इंडस्ट्रीकडे. पण त्याच्या 20 वर्षानंतर 2013 मध्ये या चित्रपटाचा सिक्वल आला आणि हा चित्रपट मराठीतला पहिला 3D चित्रपट होता. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा केली. पण हा चित्रपट एक डिसअपॉइंटमेंट ठरला बऱ्याचशा ऑडियन्ससाठी इन टर्म्स ऑफ स्टोरी अँड स्क्रीन प्ले. कारण की जे एक्सपेक्ट केलं होतं की झपाटलेल्यासारख्या चित्रपटाचा जो सिक्वल येत आहे त्या एक्सपेक्टेशन्सवर हा चित्रपट खरा उतरू शकला नाही. आणि याचे कारणसुद्धा खूप आहे. या सिक्वलमध्ये हॉररपेक्षा जास्त कॉमेडीवर फोकस करण्यात आला होता. त्यासोबतच तात्या विंचू जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आपल्याला एक फनी कॅरेक्टरच वाटायला लागलं होतं. आणि त्यासोबत यांनी या चित्रपटाचा जो क्लायमॅक्स होता तो दिवसामध्ये दाखवला, जे की फार डिसअपॉइंटिंग होता. कारण की तुमच्याजवळ एक असं कॅरेक्टर आहे जे फार हॉरर कॅरेक्टर आहे, आपण त्याला हॉरर कॅरेक्टरच म्हणू शकतो. आता तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तर ॲनाबेलासारखं जे कॅरेक्टर आहे ते तुम्हाला दिवसा दाखवण्यात आलं तर तुम्हाला त्याचा तुमच्यावर इतका इम्पॅक्ट होणार नाही जितका ते कॅरेक्टर रात्री दिसल्यावर होईल. तसंच तात्या विंचूसोबत आहे. त्या कॅरेक्टरला तुम्ही जितकं अंधारात दाखवाल, रात्री दाखवाल, तितकं ते कॅरेक्टर इम्पॅक्टफुल ठरेल. पण यांनी क्लायमॅक्स दिवसामध्ये ठेवून ना ते कॅरेक्टरचा जो इम्पॅक्ट आहे तोच काढून टाकला. म्हणजे काहीच वाटत नव्हतं, काहीच भीती वाटत नव्हती, काहीच असं टेन्शन येत नव्हतं की यार तात्या विंचूचा कॅरेक्टर त्याला मारेल वगैरे, काहीच नाही. आणि ही एक सर्वात मोठी डिसअपॉइंटमेंट ठरली माझ्यासाठी तर. पण असो, आलं गेलं गंगेला वाहलं. आता तो चित्रपट गेला आहे आणि आता फायनली झपाटलेला 3 आपल्यासमोर येत आहे. आणि मला खात्री आहे की या चित्रपटाला ते लोक खूप चांगल्या तऱ्हेने बनवतील. आणि महेश कोठारे सरांनी स्वतःहून म्हटलं आहे की जर या चित्रपटाची कोणती गोष्ट तुम्हाला इम्प्रेस करेल तर तो असेल या चित्रपटाची स्टोरी आणि स्क्रीन प्ले. त्यामुळे मला खात्री आहे की हा चित्रपट 1993 मध्ये आलेल्या झपाटलेल्या चित्रपटासारखा माहोल क्रिएट करेल. आणि मला या चित्रपटापासून एवढीच अपेक्षा आहे की यांनी जे तात्या विंचूचं कॅरेक्टर आहे ना ते फनी टोनमध्ये न दाखवता एकदम प्रॉपर विलनच्या कॅरेक्टरमध्ये दाखवायला हवं. कारण की तात्या विंचू हा तर एक विलनच, तो एक गुंडा आहे ज्या बाबा चमत्कारने त्याला मरणाच्या दारातून वाचून पुन्हा एकदा जिवंत होण्याचा उपाय सांगितला. त्याच तात्या विंचूला याने नंतर मारून टाकलं, काही मागे पुढे न बघता. त्यामुळे तात्या विंचू हा भलेही बावला दिसायला फार सुंदर आणि इनोसंट वाटला तरी तो आतून एक गुंडाच आहे, एक खतरनाक कॅरेक्टर आहे, गँगस्टर आहे. त्यामुळे यांनी त्याला असंच दाखवावं की आपली पुन्हा एकदा फाटली पाहिजे त्याला बघून, पुन्हा एकदा आपण घाबरलो पाहिजे, इतकं खतरनाक तऱ्हेने त्याला प्रेझेंट करावं. आणि जर या चित्रपटाचं पोस्टर बघितलं ना ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि पोस्टर बघितल्यानंतर मला सर्वात पहिला जो विचार आला ना तो हे की तात्या विंचू यशस्वी तर ठरला नसेल, खरंच त्याचा आत्मा आदिनाथमध्ये आणि आदिनाथचा आत्मा बाहेर तर गेला नसेल. कारण की जर चित्रपट इंटरेस्टिंग बनवायचा असेल तर ही स्टोरी फार महत्त्वाची आहे आणि हे होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. सलग 2 चित्रपटापासून तात्या विंचू अयशस्वी ठरला आहे तर तिसऱ्यामध्ये तो यशस्वी ठरू शकतो. ऑफकोर्स ही थेअरी आहे, असं होणार की नाही मलासुद्धा माहिती नाही. बरंच मला वाटतं की असं झालं पाहिजे. कारण की असं जर झालं तर चित्रपट आणखीन जास्त इंटरेस्टिंग बनेल. बाकी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय अपेक्षा आहे झपाटलेल्या 3 पासून मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.